नमस्कार. निसर्गाचं महत्त्व काय हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे सविस्तर विश्लेषण करत आहोत. महत्त्व निसर्गाचं महत्त्व काय आहे? तर निसर्गाचं महत्त्व खूप अगाध आहे. निसर्गाचं महत्त्व खूप आहे. या निसर्गामुळेच माणूस जिवंत आहे. या निसर्गामुळेच माणूस आपलं जीवन आनंदाने, मजेने, सुखाने जगू शकतो. निसर्ग आहे तर माणूसच आहे. निसर्ग नाही तर माणूस नाही. निसर्ग आहे म्हणूनच माणूस आहे. माणसाची शान या निसर्गामुळेच आहे. माणसाचा मान या निसर्गामुळेच आहे. माणसाचं सर्व अस्तित्व या निसर्गामुळेच आहे. म्हणून निसर्ग आहे तर माणूस आहे. निसर्ग आहे तर सर्व काही आहे. निसर्ग आहे तर व्यक्ती आहे. निसर्ग आहे तर समाज आहे. निसर्ग आहे तर देश आहे. निसर्ग आहे तर पूर्ण हे जग आहे. निसर्ग नाही तर माणूस नाही. माणसाचं कोणतेही अस्तित्व या निसर्गाविना नाही. म्हणून माणसाचं पूर्ण अस्तित्व हे निसर्गावरच अवलंबून असते. म्हणून अशा निसर्गाला जपलं पाहिजे. अशा निसर्गाची निगा केली पाहिजे. निसर्गाचं संरक्षण केलं पाहिजे. निसर्गाचं रक्षण केलं पाहिजे. निसर्गाचा समतोल राखला पाहिजे. कारण निसर्ग चांगला तर आपण चांगले. निसर्ग सुंदर तर आपण सुंदर. म्हणून निसर्गाची जपणूक केली पाहिजे. निसर्गाची निगा ठेवली पाहिजे. निसर्गाचं संरक्षण केलं पाहिजे. निसर्ग रक्षण केलं पाहिजे. निसर्गामुळेच आपण टिकू शकतो. निसर्ग आहे तरच आपण आहे. म्हणून आपण निसर्गाला सुरक्षित ठेवलं पाहिजे. निसर्गाचं रक्षण केलं पाहिजे. कारण निसर्गामुळेच आपण आपलं जीवन चांगल्या रीतीने जगू शकतो. चांगलं छान जगू शकतो. म्हणून निसर्गाचं महत्त्व अपार आहे, अगाध आहे, खूप आहे. म्हणून अशा निसर्गाला जपलं पाहिजे. कारण निसर्गावरच आपलं सर्व काही अस्तित्व अवलंबून असते. आपल्या कोणताही व्यवहार असो, आपलं काहीही असो, हे सर्व काही निसर्गावरच अवलंबून असतं. कारण माणूस निसर्गाविना जीवन जगू शकत नाही. कारण सर्व काही त्याला निसर्गातूनच मिळतं. खाया पियाच्या वस्तू असो, लिहिण्या निसण्याच्या वस्तू असो, मनोरंजनाच्या वस्तू असो, सर्व काही त्याला निसर्गातूनच मिळत असतं. कारण निसर्गच हा माणसाचं अस्तित्व ठरू शकतो. म्हणून निसर्ग आहे तर माणूस आहे. निसर्ग नाही तर माणूस नाही. म्हणून माणसाचं सर्व अस्तित्व हे निसर्गावरच अवलंबून आहे. म्हणून या निसर्गाची निगा राखली पाहिजे. निसर्गाचा समतोल बिघडू नये. परंतु माणूस लालच आणि हाव या कारणामुळे, अहंकार या कारणामुळे निसर्गाला बेचिरा करत आहे. निसर्गाचा समतोल बिघडत आहे. त्यामुळेच निसर्ग बदलला आहे. माणूस बदलला म्हणजे निसर्ग बदलला. म्हणून ध्यानात घ्या, मनात घ्या, लक्षात घ्या. निसर्गामुळेच तुमची शान आहे. निसर्गामुळे तुमचा मान आहे. निसर्गामुळे तुमचं अस्तित्व आहे. पण निसर्गाची निगा राखली पाहिजे. आपल्याला पाणी मिळते निसर्गातूनच. जर पाणी नाही तर मानवी जीवन नाही. म्हणून पाण्याविना मानवी जीवन नाहीच. पाण्याविना कोणीच राहू शकत नाही. पाण्याविना सजीवसृष्टी कोणीही असो, प्राणी असो, पक्षी असो, माणूस असो, या जीवजंतू असो, कोणीही पाण्याविना राहू शकत नाही. पाण्याविना ही सजीवसृष्टी नाही. पाण्याविना व्यक्ती नाही, समाज नाही, देश नाही, जग नाही. पण पाणी हे फार महत्त्वपूर्ण आहे. कारण पाणी हेच आपलं जीवन आहे. पाणी हेच आपली शक्ती आहे. पाणी हेच आपलं अस्तित्व आहे. पाणी हेच आपलं शान आहे. पाणी हेच आपला मान आहे. पण पाण्याशिवाय आपण जगू शकत नाही. पाण्याशिवाय आपण राहू शकत नाही. कारण पाण्यावरच आपलं सर्व जीवन अवलंबून असतं. म्हणून पाणी आहे तर आपलं जीवन आहे. म्हणून निसर्गाची निगा राखा. कारण पाणी हे निसर्गातूनच मिळते. पाणी हे कुठून मिळत नाही. पाणी हे तयार करता येत नाही. म्हणून पाणी हे नैसर्गिक स्रोत आहे आणि पाणी निसर्गातूनच आपल्याला मिळते. म्हणून पाण्याचं महत्त्व अपार आहे. पाण्याचं महत्त्व अगाध आहे. तसेच हवेशिवाय मनुष्य राहू शकत नाही. हवा आहे तर माणूस आहे. कारण हवेशिवाय मनुष्य जिवंत राहू शकत नाही. कारण आपला श्वास घेण्यासाठी, जीवन जगण्यासाठी आपल्याला हवेची गरज आहे. तसेच विविध सर्व बाबी आपल्याला निसर्गातून मिळतात. निसर्गातून ड्रिंक मिळतो, कपडे मिळतात, तसेच खायापियाच्या वस्तू मिळतात. सर्व प्रकारच्या वस्तू आपल्या निसर्गातूनच मिळतात. म्हणून निसर्ग आहे तर आपण आहे. निसर्ग आहे तर आपलं अस्तित्व आहे. म्हणून निसर्गाची निगा राखली पाहिजे. निसर्गाचं महत्त्व समजून घेतलं पाहिजे. निसर्गाचं महत्त्व अगाध आहे, अपार आहे, महत्त्वपूर्ण आहे. मग निसर्ग हा महत्त्वपूर्ण आहे. निसर्गाचं मूल्य फार आहे.
निसर्ग हा खूप महान आहे. म्हणून निसर्गाचं महत्त्व ध्यानात घेतलं पाहिजे, लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून कोण्याही कारणाने, कुठल्याही कारणाने, कसल्याही कारणाने निसर्ग बिघडू नये, निसर्गाचा समतोल बिघडू नये, यासाठी निसर्गाची निगा राखली पाहिजे. निसर्ग कसा सुरक्षित राहील याची काळजी घेतली पाहिजे, याची तमा घेतली पाहिजे. म्हणून झाडे तोडू नये, तर उलट झाडे लावली पाहिजे. झाडाची निगा राखली पाहिजे. वेगळ्या प्रकारची झाडे लावली पाहिजे. कारण झाडे आहेत तर निसर्ग टिकून राहील आणि मानवी जीवन टिकून राहील. म्हणून झाडे लावली पाहिजे, झाडे जगवली पाहिजे, झाडाचं संरक्षण केलं पाहिजे, झाडाचं रक्षण केलं पाहिजे. कारण झाडामुळेच आपल्याला शुद्ध हवा मिळते, झाडामुळेच आपल्याला पाणी मिळते, झाडामुळेच आपलं संरक्षण होते, रक्षण होते. परंतु माणूस हाव, लालच, अहंकार, मोठेपणा, पैसा या कारणासाठी झाडाची तोड करत आहे, झाडे तोडत आहेत, झाडाची तोडफोड करत आहे आणि यामुळे निसर्ग ओसाड होत आहे. वरचेवर माणूस मोठमोठ्या इमारती बांधण्यासाठी, या मोठे मोठे उद्योगधंदे काढण्यासाठी, या कोणत्याही कारणासाठी झाडाची तोड करत आहे, झाडे तोडत आहे. त्यामुळे निसर्गाचा समतोल बिघडत आहे. मग या निसर्गाचं महत्त्व माणसाला कळालं पाहिजे. कारण निसर्गाचं महत्त्व आगाध आहे. कारण निसर्गाविना माणूस राहू शकत नाही, निसर्गाविना माणूस जगू शकत नाही. म्हणून माणसाने झाडे लावली पाहिजे, तोडली नाही पाहिजे. माणसाने निसर्गाचं समतोल राखला पाहिजे, निसर्गाचं संतुलन राखलं पाहिजे, निसर्गाचं संतुलन ठेवलं पाहिजे, निसर्गाचं महत्त्व ओळखलं पाहिजे, निसर्गाचं महत्त्व जाणलं पाहिजे. निसर्ग आहे तर आपण आहात, निसर्ग आहे तर जग आहे, निसर्ग आहे तर सर्व काही आहे. म्हणून निसर्गाची निगा राखली पाहिजे. म्हणून प्रदूषण नष्ट केलं पाहिजे. म्हणून कारखान्यातून जे घाण पदार्थ, द्रव, वायू निघतात त्याची विल्हेवाट लावली पाहिजे. तसेच कोणत्याही कारणामुळे, कोणत्याही गोष्टीमुळे निसर्गाची हानी होऊ नये, निसर्गावर विपरीत परिणाम होऊ नये, यासाठी रक्षण केलं पाहिजे, निसर्गाचं संरक्षण केलं पाहिजे, निसर्गाची निगा राखली पाहिजे. म्हणून यासाठी तुम्ही तत्पर राहा, काळजी घ्या, तमा बाळगा आणि निसर्गाला कोणत्याही गोष्टीपासून धोका होऊ नये. कारण निसर्गाला धोका तर आपल्याला धोका. म्हणून निसर्ग टिकून राहावा, निसर्ग चांगला राहावा, यासाठी काळजी घेतली पाहिजे, यासाठी तमा बाळगली पाहिजे. म्हणून निसर्ग आहे तर आपण आहात, निसर्गाचं अस्तित्व तर आपलं अस्तित्व. म्हणून निसर्गाला जपलं पाहिजे, निसर्गाचं महत्त्व ओळखा, निसर्गाचं महत्त्व जाणा आणि निसर्गाचं संरक्षण करा, निसर्गाचं रक्षण करा. निसर्ग आहे तरच आपण आहात, निसर्गावरच आपलं जीवन अवलंबून आहे, निसर्गावरच आपलं अस्तित्व अवलंबून आहे. म्हणून मित्रांनो, व्यक्तींनो, तर निसर्गाचं महत्त्व ओळखा, जाणा आणि निसर्ग टिकवा, निसर्ग समतोल ठेवा, निसर्ग संरक्षण करा, निसर्ग संरक्षण करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद.